भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय। या आधीच्या भविष्यवाणीत हवामान खात्याने सरासरीच्या 96% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता। पण गेल्या काही दिवसात मान्सूनसाठी घातक असणाऱ्या एल निनोचा प्रभाव कमी होत चाललाय। त्यामुळे यंदा मान्सून दीर्घकालीन सरासरी इतकाच बरसेल असा सुधारित अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान सरासरीपेक्षा अधिक मान्सून होण्याची शक्यता नसल्याचंही हवामान खात्याने स्पष्ट केलंय। 94 ते 104% पाऊस पडला तर सरासरी इतकाच मानला जातो। यंदा पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोचा मान्सूनवर होणारा परिणाम अत्यल्प असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। सरासरी इतक्या मान्सूनच्या अंदाजानं आज शेअर बाजाराला नवी उभारी मिळाली। गेल्या काही दिवसांपासून 29 आणि 30 हजारांच्या मध्ये झुळणाऱ्या बाजाराला आज मान्सूनच्या अंदाजानं खरेदीचा नवा जोम मिळवून दिला। आज सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवे उच्चांक स्थापन केले। चांगल्या मान्सूनमुळे येत्या काळात ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांच्या समभागात मोठी उसळी बघायला मिळते। त्याशिवाय 2 दिवसांपासून सातत्यानं पडणाऱ्या टेलिकॉम क्षेत्रातही आज चांगली खरेदी पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे रिलायन्स ओएनजीसी यातील कंपन्यांच्या समभागातही मोठी खरेदी पाहायला मिळाली। औरंगाबादमध्ये पुढील 3 दिवस महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे। मंगळवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे महापालिकेच्या पंप हाऊसचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। 2 ते 3 ठिकाणी हा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं पुढील 2 दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे। नागरिकांना याचा त्रास होणार आहे, मात्र काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून काम सुरू आहे। पण या कामात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसैनिकांनी पुईखडी परिसरात सुरू असलेलं थेट पाईपलाईनचं काम बंद पाडून कामगारांना त्या ठिकाणाहून हाकलून देत आंदोलन केलं। त्याचबरोबर जोपर्यंत या योजनेची सीआयडी चौकशी होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असा दम शिवसैनिकांनी भरलाय। सांगली जिल्ह्यातील पलूसमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी झाली। पाणी प्रश्नासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमधील वादानंतर एकमेकांवर बाटल्या फेकणं असे प्रकार घडले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे देखील जखमी झाले। त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर इजा झाली। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवनाथ जाधव यांच्या विहिरीत बसून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। पतसंस्थेचं कर्ज माफ करावं आणि जप्तीची कारवाई थांबावी या मागणीसाठी विहिरीत बसून ते आंदोलन करत आहेत। आता त्यांच्या आंदोलनात परभणीतल्या 12वीच्या विद्यार्थ्यांनीही उडी घेतली आहे। दत्तानारायण वेंगे असं या विद्यार्थ्यांचं नाव असून तो पुण्यामध्ये 12वीचं शिक्षण घेतोय। त्यानं काल रात्री थेट मन्याळे गाव गाठलं आणि विहिरीत उतरून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला। जाधव यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं दत्तानं सांगितलंय। जाधव यांच्या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं सुद्धा पाठिंबा देत संघटनेचे काही कार्यकर्ते आजपासून आंदोलनात सहभागी होत आहेत। काल आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी अकोलेचे आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी तहसीलदारांचा आंदोलनस्थळी भेट देऊन जाधवांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारमध्ये असल्यानं त्यांना खूप कामं असतात। त्यामुळे ते पुणे ते मुंबई या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती पायी मोर्चाला येण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलंय। ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते। त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांना मोर्चात सहभागी व्हायचं असेल तर पाहुण्यासारखा नेता मोर्चात सुरुवात ते शेवटपर्यंत येत असतील तर सहभागी होता येईल असा टोलाही राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना लगावला। टोकन असतानाही शेतकऱ्यांना त्यांची तूर यवतमाळ बाजार समिती आवारात आणू दिली जात नसून अद्याप तूर खरेदी सुरू झालेली नाही। आज सुट्टी असल्यानं बाजार समिती कार्यालय बंद होतं। तूर खरेदीबाबत कुठलेही आदेश न आल्याचंही शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे। त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट असून आपल्या तुरीच्या विक्रीसाठी शेतकरी बाजार समितीत गेरझारा मारत आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादाचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। तूर, ऊस, बाजरी खरेदी आणि कर्जमाफी हे विषय आता बंद करा अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलंय। पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा चालवला। एवढंच नव्हे तर तूर खरेदीला पुन्हा परवानगी दिल्यानंतरही रडारड सुरू असल्याचं सांगत अर्वाच्य शब्दात शेतकऱ्यांची अवहेलना केली। दानवेंच्या मनात शेतकऱ्यांबद्दल कमालीचा राग असल्याचं त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आलं। शेतकऱ्यांबाबत यापुढे प्रश्नही विचारू नका असा दमही त्यांनी कार्यकर्त्यांना भरला। दानवे साहेब, शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर निदान शिव्या तरी देऊ नका। मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये। या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणल्या जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणलं जातं। म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली त्याला।
रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जेडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा, ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले. तू जास्त पेपर वाचतो का? शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं थकबाकीदार शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा पाठवल्यानं खळबळ उडाली आहे. बँकेनं स्वतः शिक्षकांचे महावितरण कंपनीचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. त्यातच बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्याऐवजी सरसकट गोरगरीब शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानं नाराजी व्यक्त होतीये. जगाच्या नकाशावर कृषी क्षेत्रात कोट्यवधींचं निर्यात करून परकीय चलन मिळवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एमआयडीसीतील उद्योगांना मात्र टाळे लागत आहेत. गेल्या 4 वर्षात अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुमारे 100 कंपन्यांना टाळे लागले आहेत. विशेष कर सवलत, मूलभूत सोयीसुविधा आणि वीज दरामुळे कंटाळून अनेक कंपन्या आता इतर राज्यांकडे गेल्या आहेत. या कंपन्या बंद झाल्यानं तब्बल 17 ते 18 हजार कामगार बेरोजगार झाले असण्याची शक्यता आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारनं उद्योजकांना बूस्ट देण्यासाठी मेक इन इंडिया, नवउद्योजक घडवण्यासाठी स्टार्टअप इंडिया अशा योजना आणल्या असताना उद्योग मात्र अडचणीत येत असल्याचं वास्तव आरटीआयमुळे समोर आलंय. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी हलबी जमातीचे जात प्रमाणपत्र जाणीवपूर्वक निकाली काढल्याप्रकरणी उमरखेडमध्ये समाज संघटनेच्या वतीनं मूकमोर्चा आणि धरणं आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. हलबा हलबी या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे 1950 पूर्वीच्या सर्व महसुली पुराव्यांची पूर्तता करून रीतसर अर्ज दाखल केले होते. जवळपास 6 महिने प्रमाणपत्र प्रकरण प्रलंबित ठेवून एकाच दिवशी 9 डिसेंबर 2016 रोजी प्रकरण निकाली काढलं. त्यामुळे अपील करण्याचा कालावधी देखील मिळाला नाही. हा जाणीवपूर्वक कट उपविभागीय अधिकारी वाघमोडे यांनी केला असल्याचा आरोप करत आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेनं आंदोलन केलं. समाजाचं जात प्रमाणपत्र येत्या 2 महिन्यात दिलं नाही तर आमरण उपोषण आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा हलबी अधीम जमात मंडळाच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आला. नांदेडमध्ये तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरून घसरलं. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड जंक्शन स्टेशनपासून जवळ असलेल्या शिवणगाव रेल्वे सिग्नलजवळ ही घटना घडली. एक दुचाकीस्वार रेल्वे रूळ पार करत होता तेवढ्यात तिरुपती एक्सप्रेस समोरून येताना दिसली. ट्रेन येताना पाहताच दुचाकीस्वारानं उडी टाकली, पण त्याची बाईक ट्रेनच्या इंजिनाखाली आली. त्यामुळे इंजिन रुळांवरून घसरलं, पण इंजिनानंतरचा एकही डबा रुळावरून घसरला नाही. त्यामुळे मोठी हानी टळली. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील फी वाढीच्या निर्णयाचं नियंत्रण सरकारनं आपल्या हातात न ठेवल्यानं वैद्यकीय पदव्युत्तरला प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. एनआरआयच्या जागांसाठी खासगी महाविद्यालय कोटीच्या घरात फी घेत आहेत. राज्यातल्या 25 ते 30 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापकीय कोटा आणि एनआरआय कोट्यातल्या जागांसाठी बेफाम फी वाढ करण्यात आली आहे. पुण्यातल्या काशीबाई नवले महाविद्यालयात एनआरआय कोट्यासाठी तब्बल 96 लाख तर मॅनेजमेंट कोट्यासाठी 80 ते 85 लाख रुपये फी आकारण्यात येते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात फी आकारत असल्यामुळे मॅनेजमेंट प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्याचंही चित्र पाहायला मिळतं. नॅशनल एलिजिबल एंट्रन्स एक्झाम म्हणजेच वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात नीट यात मोठा घोळ झाल्याची शक्यता आहे. यावर्षी इंग्रजीबरोबरच इतर भाषांमध्ये म्हणजेच हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, तमिळ या भाषांमध्ये पेपर देण्याची सवलत देण्यात आली. पण इंग्रजी भाषेची प्रश्नपत्रिका आणि स्थानिक भाषेतील प्रश्नपत्रिकेत यात मोठा फरक असल्याचं समोर येतं. त्यामुळे एकच परीक्षा घेतल्याचा उपयोग काय असा सवाल आता पालक करत आहेत. शिवाय प्रादेशिक भाषेतल्या प्रश्नपत्रिका इंग्रजीपेक्षा सोप्या असल्याच्या तक्रारीही विद्यार्थी करतायत. या सर्व तक्रारी विद्यार्थी आणि पालकांनी सीबीएसई आणि मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केल्या आहेत. तसंच समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर कोर्टात जाणार असल्याचा इशाराही पालकांनी दिलाय. We want to know from CBSE what are they going to do about this assessment आणि हे कुठल्याही स्टुडंटला इनजस्टिस होऊ नये यासाठी ते काय करणार आहे. वाय वॉज नॉट इट अ सिम्पल ट्रान्सलेशन ऑफ द क्वेश्चन्स, कारण सगळी लोक एकाच वेळेला ते लिहिणार होते. पेपर वॉज टोटली डिफरेंट. हमने बायो के क्वेश्चंस देखे विच वर एक्चुअली मच सिंपलर फॉर अस. इट वॉज मच सिंपलर देन आवर पेपर जो इंग्लिश में हमने दिया था पेपर. और हमारा जो पेपर था इंग्लिश का उसमें लाइक 8 to 10 क्वेश्चंस आउट ऑफ द बुक थे.
लातूर शहरात लक्ष्मीधाम कॉलनीत सकाळी कावळ्यांचा मोठा कलकलाट सुरू होता. जवळपास 1 तास हा कलकलाट सुरू होता. त्याचं कारण होतं त्यांच्या साथीदाराचं या विद्युत खांबावर चिकटून झालेला मृत्यू. ट्रान्सफॉर्मर असलेल्या या विद्युत खांबातून उच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह वाहत असल्याची कल्पना नसलेले कावळे त्यावर बसले. मात्र दुर्दैवाने विद्युत प्रवाहाच्या झटक्यामुळे एक कावळा त्या खांबाला चिकटून मृत झाला. आपला एक सहकारी अचानक अशा पद्धतीने मरण पावल्यामुळे कावळ्यांनी मोठा कलकलाट सुरू केला. बोटावर मोजण्या इतपत असणाऱ्या कावळ्यांची संख्याही काही वेळानं वाढली. आपल्या सहकारी कावळ्याला अशा पद्धतीने चिकटलेला पाहून कावळ्यांचा हा विरह सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. विद्युत तारेवर खांबावर अशा पद्धतीनं अनेक पक्षी दररोज चिकटून मरतात. मात्र त्यांचा अशा पद्धतीचा विरह झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. मुक्या पक्ष्यांचा हा विरह अनेकांना चटका लावून गेला. अनेकांच्या जमीन बळकावलेल्या भूमाफिया ग्वालबंशीच्या मुसक्या आवळण्यास प्रशासनानं सुरुवात केली. भूमाफिया ग्वालबंशी परिवारानं कब्जा केलेल्या कोराडी मार्गावरील शिवकृष्ण धाम येथील अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. येथील जमिनीबाबत वाद होता. मात्र वादाचा फायदा घेत ग्वालबंशीनं नागरिकांकडून 20 ते 25 हजार घेत इथं झोपडपट्टी बसवली. अशा प्रकारे 7 एकरच्या परिसरात तब्बल 150 अवैध झोपड्यांनी कब्जा केला होता. मात्र ग्वालबंशी विरुद्ध पोलिसात तक्रारी आल्यावर जिल्हा प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं अवैध बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. नागपूरच्या माणकापूर भागात एका पोलीस शिपायानं दारू पिऊन भर रस्त्यावर धुमाकूळ घातली असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सुमारे 6 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत मंगेश नावाचा पोलीस शिपाई रस्त्यावर दारूच्या नशेत अक्षरशः झिंगत होता. शहराच्या माणकापूर भागातील रस्त्यावर हा तळीराम रस्त्यावर झिंगत होता. तेव्हा त्याला तिथून जाणाऱ्यांनी टोकलं आणि त्याला जा विचारला. पण दारूच्या नशेत आकांत बुडालेल्या या मंगेश नावाच्या खाकीधाऱ्यानं चक्क शिवीगाळ केली. या घटनेची चाहूल लागताच एका अन्य पोलीस शिपायानं मंगेशला तिथून आपल्याबरोबर नेलं. एकीकडे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या सर्वसामान्यांवर पोलीस कारवाई करतात आणि ती अपेक्षित देखील आहे. पण आपल्याच विभागातील या तळीरामांवर 6 दिवस लोटल्यावरही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई का नाही केली असा प्रश्न उपस्थित होतोय. तथागत गौतम बुद्धाच्या 2561व्या जयंतीनिमित्त नागपूर शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायांची दरवर्षी गर्दी होत असते. यावेळीही तो उत्साह कायम आहे. सकाळी शहरातील विविध विहारांमध्ये सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. तर दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बौद्ध अनुयायी गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी येत आहेत. याशिवाय विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांतर्फे धर्मदेसना, धर्मदीक्षा, प्रबोधनपर कार्यक्रम आणि व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. गौतम बुद्धाचे विचार 2500 वर्षांनंतरही तेवढेच प्रासंगिक असून जोपर्यंत मानव राहील तोपर्यंत बुद्धाचे विचार कायम राहणार असल्याचं बौद्ध अनुयायांनी सांगितलं. आज 10 मे रोजी बुद्ध पौर्णिमेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना होत आहे. दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वन्यप्रेमींनी एकच गर्दी केली आहे. ही प्राणी गणना ताडोबाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात केली जाणार असून त्यासाठी लोखंडी आणि लाकडी मचाणं उभारण्यात आली आहेत. या प्रक्रियेत 24 तास या मचाणांवर बसून प्राण्यांची गणना करायची असते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात वन्यजीवांची संख्या किती आहे, त्यांचा वावर कोणकोणत्या भागात आहे, कोणता प्राणी कुठे दिसतो याची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं ही प्राणी गणना केली जाते. दरवर्षीप्रमाणे आपण जी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव प्रगणना करतो त्यासाठी जवळपास 700 फॉर्म आपल्याकडे अर्ज आले आहेत. त्याची छाननी करून आम्ही 150 लोकांची निवड केली आहे आणि त्यांच्यासोबत 75 फॉरेस्ट गार्ड प्रत्येक मचानीवर राहणार आहे आणि 3 आमचे सहाय्यक वनसंरक्षक हे सर्वांवर वॉच ठेवून सुरळीत प्रगणना होईल अशी खात्री करून घेतील. नोटबंदीला 6 महिने उलटले असले तरी अजूनही एटीएममध्ये कॅशचा तुटवडा जाणवतोय. औरंगाबाद शहरातील 800 एटीएम्सपैकी 70% एटीएम्स अजूनही ठप्प आहेत. तर काही एटीएममध्ये पैसे येताच लवकर संपून जात असल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. एटीएममध्ये पैसे नसल्यानं नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणं कठीण जात आहे. नोटाबंदीनंतर राज्यातील एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळाला होता. तशीच परिस्थिती सध्या एटीएममध्ये पाहायला मिळते आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश एटीएम बंद आहेत. कॅश नसल्यामुळे एटीएम बंद असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच रिझर्व्ह बँकेकडून पैसेच उपलब्ध होत नसल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
गोवा विधानसभेत नव्या दुरुस्तीसह जीएसटी विधेयक मंगळवारी मंजूर करण्यात आलं. यासाठी विधानसभेचं खास अधिवेशन घेण्यात आलं होतं. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दिल्यानं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे गोवा सरकारला सुमारे 500 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मात्र केंद्र सरकारनं हे पैसे देण्याचं कबूल केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा मसुदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवण्याला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला. जीएसटी संबंधी बोलावल्या जाणाऱ्या विशेष अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं. विधिमंडळात जीएसटी विधेयक संमत केलं जाणार आहे. विधिमंडळ सदस्यांना हा मसुदा अधिवेशनाच्या दिवशीच मिळणार आहे. मात्र त्याआधीच एका पक्षाच्या प्रमुखांना अशा प्रकारे मसुदा दाखवणं असंवैधानिक असल्याचं तटकरे म्हणाले. शिवसेनेच्या टेकूवर राज्य सरकार टिकलंय, शिवसेना टेकू काढेल या भीतीतूनच अर्थमंत्र्यांनी ही कृती केल्याचा आरोप तटकरेंनी केला. उद्धव ठाकरेंना जीएसटीच्या बाबतीमध्ये जे काय सांगायचं असेल ते तोंडी जाऊन सांगता येईल, पण बिलाचा मसुदा दाखवणं गोपनीयतेचा भंग करण्यासारखं आहे. मग बिलाचा मसुदा आजच प्रसिद्ध करा, आम्हाला द्या प्रत. 20 तारखेला चर्चा करायची तर आम्हाला सुद्धा त्याची त्यानिमित्ताने माहिती मिळू द्या. त्या दिवशी तुम्ही बिल त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आणि आम्हाला त्या दिवशी चर्चा करायला सांगणार, ही बाब अत्यंत अनुचित आहे. गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज यांनी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सची जबाबदारी त्यांच्या कन्या निसाबा गोदरेज यांच्या खांद्यावर टाकली आहे. निसाबा आजपासून गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. निसाबांच्या हाती आलेली कंपनी गोदरेज ग्रुपची सर्वात महत्त्वाची कंपनी आहे. 39 वर्षे निसाबा गोदरेज सारख्या बड्या उद्योग समूहाच्या सर्वोच्चपदी पोहोचलेली सर्वात तरुण महिला आहे. सध्या निसाबा कंपनीच्या कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. आज त्यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारणार आहेत. आदी गोदरेज यांना 3 मुलं आहेत. निसाबांची मोठी बहीण तानिया दुबाश या गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि ग्रुपच्या ब्रँड अधिकारी आहेत. आदी गोदरेज यांचे सर्वात लहान पुत्र फिरोजा गोदरेज गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. व्हॉट्सअपवर भारतीय दिवसाला 5 कोटी मिनिटं फुकट घालवत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी व्हॉट्सअपनंच प्रसिद्ध केली आहे. 6 महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपनं व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरू केली. त्यानंतर जगभरात 34 कोटी मिनिटं या ॲप्लिकेशनवर घालवण्यात आली. त्यातील जवळपास 5 कोटी तास एकट्या भारतात खर्च झालेत. भारतात एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा प्रचंड फायदा व्हॉट्सअपलाही झाला आहे. नाले सफाईवरून आशिष शेलार आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली. आज मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाले सफाईचा आढावा घेतला. कामावर 100% असमाधानी असल्याचं ते म्हणाले. गेल्या वर्षी मुंबई तुंबली नाही, यंदाही तुंबणार नाही असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलंय. उद्धव ठाकरे यांनी मुंबई उपनगरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी केली. मिठी नदी, वाकुला नाला, बीकेसी, माही मंदिरी, जोगेश्वरी या ठिकाणचा उद्धव ठाकरेंनी दौरा केला. 100% नालेसफाई होऊ शकत नाही, मात्र पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक असलेलं नालेसफाईचं काम सुरू असल्याचं उद्धव म्हणाले. ठिकठिकाणी नाल्यांमधला गाळ काढण्याचं काम सुरू असून गाळाचं वजन दाखवल्याशिवाय ठेकेदारांना पैसे मिळणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नालेसफाईत भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ निवडणुकीपुरते होते हे सांगायलाही ते विसरले नाही. बदलापूर पश्चिमेला ऐन बाजारात बेदरकार चालकानं मंगळवारी संध्याकाळी 7 गाड्यांना धडक दिली. या अपघातात 7ही गाड्यांचं नुकसान झालं तर 2 पादचारी जखमी झाले. जखमींवर तत्काळ उपचार करण्यात आले. तिकडे नुकसान झालेल्या गाड्यांच्या मालकांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला. बेदरकार गाडी चालक मात्र अद्याप फरार आहे. कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बिबरच्या भारतातील लाईव्ह कॉन्सर्टची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणाऱ्या या कॉन्सर्टची तमाम फॅन्समध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटी या कॉन्सर्टला आवर्जून हजेरी लावणार आहेत. 25 डान्सर्ससोबत तब्बल 90 मिनिटं जस्टिन बिबर परफॉर्म करणार आहे. तर जस्टिनचा पाहुणचार करण्यासाठी सलमान शाहरुखमध्ये चढाओढ लागली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.